मला असं वाटायला लागतंय की आपला जो भाग आहे तिकडचा त्यांनी बिर्याणीला बदनाम केलं। खरं ये सारा चूल्हे पे बनता है हमारे यहाँ पे। 8:30 बजे शुरू हो जाता है, फिर 12 बजे बिरयानी बन जाती है। जितनी भी रेसिपी है हमारे घर की रेसिपी है। फिर बिरयानी का मटन अलग रहता है, हाँ फिर चॉप्स का मटन अलग रहता है, हाँ फिर खीमा बॉल अलग रहता है, मटन अखनी अलग रहता है। अच्छा एवढं मोठं हॉटेल असून सुद्धा 50-50 प्लेट बनताय तिथं। हाँ, घी में बनी हुई बिरयानी। दोन गोष्टी अशा आहेत ना ज्या व्हिडिओमध्ये येत नाहीत, स्मेल आणि टेक्स्चर। प्रॉपर मखमल आहे, सिल्कला हात लावतोय असं वाटतंय। पूर्ण मटन, रंग बघायचा, थोडाही मसाला नाही, कुठं लाल कलर नाही, हातही बघा आमचा अजून बघा नॉर्मल हात वाटतं आणि तरी चव मसाल्याच्या दुप्पट हो आहे। मसाल्याच्या दुप्पट आहे। आम्हाला अजूनही थम्सअपने स्पॉन्सरशिप नाही दिलेली पण तरी सुद्धा मला असं वाटतं की गोल्डन थम्सअपला दिला पाहिजे की बिर्याणी बरोबर बेस्ट कॉम्बिनेशन दुसऱ्या जगात काहीच नाही। थम्सअपला आमच्याकडनं नुसता गोल्डन थम्सअप फ्रीमध्ये विदाऊट एनी पैसे। ही जागा अशी आहे ना, त्याला काही रिव्ह्यूची गरजच नाही। हे बघा, त्याला 2 वेळा आपल्याला बेस्ट मटन बिर्याणी अवॉर्ड मिळालेला आहे। कोणीही जर का बेळगावला आलात तर प्लीज इथं खाल्ल्याशिवाय जाऊ नका।